तर काल होता 15 ऑगस्ट आणि सकाळीच मस्त शौर्याचं मी आवरून दिला. आता टिफिनचं काही टेन्शन नव्हतं, पण तरीसुद्धा यायला उशीर होईल म्हणून मी त्याच्यासाठी मस्त शाबूची खिचडी बनवली होती. मग आम्ही सगळ्यांनी तोच नाश्ता केला. तो स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर लगेचच दक्षूच्या अंघोळीची तयारी केली. आता दक्षूला नेमकं कपाळाला लागलं होतं ना, त्यामुळे मी त्याला डोक्यावरून काय अंघोळच घातली नव्हती, म्हणून आज त्याला मस्त चोळून चाळून साबण लावून अंघोळ घातली होती आणि लगेच त्याचं पटकन आवरायला घेतलं. अजून तर त्याचा नाश्ता बाकी होता आणि दक्षू ना कधी कधी कपडे घालताना इतका नाटकं करतो ना, म्हणून इथे माझं कॅमेऱ्याकडे पाहून म्हणणं चालू होतं की ह्या बाळाला मारू का, तर कसा पाहतोय. दक्षूला काजळ मी असं हातावरती घेतलं ना, त्याला इतकं आवडतं ना, लगेचच तो असा हात पाय आणि शर्ट सुद्धा वरती करतो, कारण त्याला म्हटलं ना काजळ कुठे लावायचं बाबू, लगेच त्याचं स्टमक दाखवतो. असं आहे. आज तर काय मनात आलं होतं काय माहित, एका पायाला तर पाहिलं होतं लावलेलं, दुसऱ्याही पायाला चेक करत होता काय आईने ह्या पण पायाला लावलंय की काय. आता आमच्या नाश्त्याला तशी शाबूची खिचडी बनवलीच होती, म्हणून थोडंसं मी साबुदाणा असंच ठेवला होता. त्याची ना एक वेगळी रेसिपी ट्राय केली होती. म्हणजे जो भिजवलेला साबुदाणा आहे ना, तो मिक्सरमध्ये काढून घेतला आणि भिजवलेले ड्रायफ्रुट्स ज्याच्यामध्ये मनुके काजू बदाम असंही होतं ते पण मिक्सरला लावून घेतलं होतं. त्यामध्ये दूध ॲड केलं, 2 खजूर आणि ही मखाना पावडर टाकलेली आहे, थोडीशी विलायची पूड, दूध टाकून छान असं शिजवून घेतलं. कमी गॅसवरती ना मस्त शिजलं ना की हे स्मॅश करून घेतलं, जेणेकरून त्यामध्ये खजूर छान अशी मिक्स होईल. आणि थोडासा गूळ पावडर सुद्धा तुम्ही ॲड करू शकता, मी नाही केलेली. आणि दक्षूला ही खीर खूप आवडली होती. मी एकदा बनवली होती पण थोडीशी वेगळी बनवली होती. सो तुम्ही सुद्धा तुमच्या बेबीसाठी नक्की ट्राय करा. आता खाल्ल्याच्या नंतर आमच्यामध्ये एक्स्ट्राची पावर येते, जेणेकरून घरामध्ये थोडासा पसारा किंवा काय काय चालू असते त्याचे नाटकं. आणि असं होतं कालचा दिवस. बाय.